नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत लसूणी मेथी. एकदम सोप्या पद्धतीने जास्त मसाले न वापरता. त्यासाठी लागणारे साहित्य आहे शेंगदाणे भाजून घेतले आहेत. कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे भाजले आहेत. आता डाळवं टाकून थोडेसे 1 चमचा साधारण डाळवं टाकलेत. डाळवं पण भाजलेत. एका पॅनमध्ये ऑइल टाकलं आहे. लसूण भाजत आला की त्यामध्ये आपण मेथी ॲड करून घेऊ. लसूण भाजलेला आहे. आता यामध्ये आपण आपली मेथी ॲड करून घेऊ आणि तेलामध्ये परतून घेऊ. परतून घेतलं की याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन परत 1 चम्मच ऑइल टाकू आणि त्यामध्ये राई टाकून तडका देऊ. राईचा फुडफुड आवाज आला की राई तडकली समजायची आणि त्यामध्ये टोमॅटो टाकायचे. टोमॅटो भाजत आले की यामध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धी चमचा काश्मीरी लाल मिरची याला आपण मिक्स करून घेऊ. आणि आता जे डाळवं आणि शेंगदाण्याचं वाटण केलं होतं ते टाकून घेऊ. आता हळदी पावडर पण टाकली आहे. डाळवं आणि शेंगदाण्याचं वाटण टाकून घेऊ. एकदम बारीक पेस्ट केलं आहे. पाणी ॲड करून पूर्ण मसाला मिक्स करून घेऊ आणि वरतून मीठ ॲड करू. आता आपण जी मेथी तेलामध्ये परतून घेतली होती ते मिक्स करून घेऊ. एकदम छान 5 मिनटं मिक्स करून घेऊ आणि वरतून त्याला तडका देऊ. 1 लाल मिरची आणि थोडंसं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून तडका दिलेला आहे. आपली लसूणी मेथी रेडी आहे. एका बाउलमध्ये काढून सर्व करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसाठी. बाय बाय. टेक केअर. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये.